छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आणि यामध्ये वाद आणि गोंधळ काही केलं शमत नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सावित्री वाणी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मशाल चिन्ह देण्यास नकार दिलेला होता। त्यानंतर अंबादास दानवे चांगलेच संतापलेले आहेत। दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वादही झाला। वादानंतर अखेर चिन्हही मिळालं। आता शिवसेनेचं अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेला आहे। न्यायालयात उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालं, मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिलं नसल्यानं दानवेंनी या सगळ्यावर संताप व्यक्त केला आहे। भिवंडी प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडलेले आहेत। पालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत हाणामारी झालेली आहे। भाजप कार्यालयासमोरच काँग्रेस उमेदवाराची प्रचार रॅली निघाली आणि इथूनच वादाला सुरुवात झाली। भाजप कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी केल्यामुळे वाद सुरू झाला। दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांकडून दगडफेक, काठ्यांनी हाणामारी सुद्धा झाली आहे। यात 2 जण गंभीर जखमी आहेत। आम्ही डोर टू डोर प्रचार करत असताना समोर बीजेपीचा मोठा ऑफिस होता कार्यकर्त्यांचा, जे 4चा पॅनल आहे त्यांनी डायरेक्ट आम्ही तिथे प्रचार करत असताना आम्हाला डायरेक्ट येऊन, आम्ही लेडीज होतो पुढे, आम्हाला डायरेक्ट येऊन धक्काबुक्की केली आणि सांगितलं इथे उभं राहून प्रचार करायचा नाही, इथे आम्ही तुम्हाला उभं राहून देणार नाही, हा आमचा एरिया आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं झालं काय तुम्हाला, बोलते या एरियात दिसायचं पण नाही तुम्ही। धक्काबुक्की केली, मम्मीला मारलं। मी म्हटलं लेडीजला तर बघा एवढ्या घाणघाण शिव्या घालता, कुठेही हात लावता, तुम्ही पुरुष आहेत, आम्ही इथे लेडीज उभे आहेत, काहीतरी आम्ही तुम्हाला काही त्रास नाही दिला, आमचं आम्ही चाललंय डोर टू डोर करायला। त्यांनी डायरेक्ट धक्काबुक्की सुरू करून दगडफेक, खुर्च्या फेक, तिथे बांबू वगैरे होते ते फेक, डायरेक्ट अटॅक चालू केला। पोलीस सोबत असताना आमच्या बरोबर पोलिसां गार्ड आमच्या बरोबर असताना ही गोष्ट घडलेली आहे। ते नसते तर काय झालं असतं, याचा जाब मला उत्तर पाहिजे। आणि आज जर इथे FIR झाली नाही तर मी इथे उपोषण करणार। आम्ही बीजेपीच्या ऑफिसमध्ये बसलो असता काँग्रेसवाले रॅली घेऊन आमच्या ऑफिसमध्ये घुसले, त्याचा मी मनाई केली असता तो अंगावर धावून आला आणि दगडफेक सुरुवात केली त्यांनी। त्याच्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली। पोलीस उभे होते, त्यांच्याबरोबर एक पोलीससुद्धा होता आणि ते लोक दगडफेक करत होते तिकडनं। इकडे आमच्या बराचसा नुकसान झाले, बऱ्याच पोरांना मार लागले दगडफेक केल्यामुळं। राजकीय पक्ष आहेत त्यांनी प्रचार करावा, पण एकामेकाच्या ऑफिसमध्ये जाऊन घोषणाबाजी न करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।